आपण इथे सायक्रोमेट्रिक चार्ट ह्याच्यावरचा प्रॉब्लेम बघत आहोत. चार्ट स्टार्ट करण्यापूर्वी काही लाईन्स समजून घेऊया. इथं आपल्याला एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 10, 20, 30 ह्या प्रकारे, आणि एन्थाल्पीच्या लाईन्स ज्या आहेत त्या ह्याला पॅरलल असणार आहेत. त्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या ज्या लाईन्स आहेत आणि व्हॅल्यूज आहेत त्या इथं आहेत 0.80, 0.81, 0.82, आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्या स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या लाईन्स आहेत. त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इथं वरती दिलेले आहेत व्हॅल्यूज 30, 40, 50, 60, आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी ह्या ज्या लाईन्स आहेत ते ह्या प्रकारे आहेत. ड्रायबल टेम्परेचरच्या व्हॅल्यूज इथं दिलेल्या आहेत 5, 10, 15, 20, आणि ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या सगळ्या व्हर्टिकल म्हणजे उभ्या आहेत. मॉइश्चर कंटेंट, ह्युमिडिटी रेशो त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. आता ह्याच हॉरिझॉन्टल लाईन सॅच्युरेशन कर्ववर जिथे इंटरसेक्ट करणार आहेत, तर त्या ठिकाणी आपण वेडेबल टेम्परेचर आणि ड्यू पॉइंट टेम्परेचरच्या व्हॅल्यूज घेत आहोत. पण वेडेबल टेम्परेचरच्या ज्या लाईन्स आहेत त्या ह्या ज्या दिसतात ह्या सगळ्या इन्क्लाइंड लाईन, ह्या ज्या इन्क्लाइंड लाईन आहेत ह्या सगळ्या वेडेबल टेम्परेचरच्या लाईन्स आहेत. आता याच्यानंतर आपण प्रॉब्लेम समजून घेऊया आणि सॉल्व्ह करूया. With the help of psychrometric chart, find out the following if air is at 30 degree Celsius DBT म्हणजे ड्रायबल टेम्परेचर, आणि 25 डिग्री सेल्सिअस WBT म्हणजे वेडेबल टेम्परेचर. तर ड्रायबल टेम्परेचर आणि वेडेबल टेम्परेचर ह्या दोन टेम्परेचर दिलेले आहेत. ह्या दोन टेम्परेचर मधून आपण एक इंटरसेक्शन पॉइंट काढणार आहोत, आणि त्या इंटरसेक्शन पॉइंट मधून आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला मदत करेल सायक्रोमेट्रिक चार्ट. आता बघूया सायक्रोमेट्रिक चार्टवर 30 डिग्री सेल्सिअस DBT ड्रायबल टेम्परेचर टाकायचं आहे. इथं बघा ड्रायबल टेम्परेचर आहे 10, 15, 20, 25, 30. मग 30 पासून आपल्याला ही जी रेड कलरची लाईन आहे ही व्हर्टिकल ड्रॉ करायची आहे. त्यानंतर 25 डिग्री सेल्सिअस WBT. मग 25 बघा, वेडेबल टेम्परेचरच्या व्हॅल्यूज इथं दिल्या 10, 15, 20, 25. आता आपली जी व्हॅल्यू आहे ती 25 आहे. 25 लाईन वरनच ही जी लाईन ड्रॉ करायची वेडेबल टेम्परेचरच्या लाईनीवर. आता बघा वेडेबल टेम्परेचरच्या इन्क्लाइंड आहेत, त्यामुळे 25, 30 लाईन आलेली आहे, त्यामुळे आपण त्याच लाईनीवरनं काय करणार आहोत, लाईन ड्रॉ करणार आहोत. तर ही झाली रेड लाईन आपली. आता ही जी दोन लाईनी आहेत ड्रायबल टेम्परेचरची लाईन आणि वेडेबल टेम्परेचरची लाईन, या दोन्ही लाईन इथं इंटरसेक्ट करत आहेत, आणि हा जो पॉइंट आहे ह्याच्यावरूनच आपल्याला बाकीच्या सर्व प्रॉपर्टीज फाइंड आउट करायच्या. पहिली आहे मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट साठी आपण ह्या इंटरसेक्शन पॉइंट वरून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला देईल मॉइश्चर कंटेंट व्हॅल्यू. तरी किती 0.018 युनिट आहे kg/kg ऑफ ड्राय एअर. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी साठी काय करायचं आहे, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला इथे दिसते 30, 40, 50. तर इंटरसेक्शन पॉइंट मधूनच ह्या ज्या लाईन्स आहेत कर्व लाईन, त्यालाच कर्व लाईन पॅरलल कर्व लाईन काढायची. आता हा पॉइंट आहे तर ह्या पॉइंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा 60 नंतर 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. तर साधारण 67च्या लाईनीच्या इथं आपली आलेली ही लाईन, तर ही व्हॅल्यू काय झाली 67. त्यामुळे रिलेटिव्ह ह्युमिडिटी झाली 67 म्हणजे 67%. आता ह्यानंतरची व्हॅल्यू काढायची ड्यू पॉइंट टेम्परेचर. ड्यू पॉइंट टेम्परेचर साठी हा जो इंटरसेक्शन पॉइंट आलेला होता तिथूनच हॉरिझॉन्टल लाईन सॅच्युरेशन कर्ववर टाकायचा आहे. आता बघा 20 नंतर हा 21, 22, 23, 24, 25. तर इथे येईल 23, पण 23 पासून थोडं पुढं आहे, त्यामुळे ते अंदाजे आपण घेतोय 23.4. तर ड्यू पॉइंट टेम्परेचर आलं 23.4. नेक्स्ट आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ एअर. स्पेसिफिक व्हॉल्यूम साठी तर हे जे पॉइंट्स आहेत ते सगळे स्पेसिफिक व्हॉल्यूमचे. इंटरसेक्शन पॉइंट वरून ह्या लाईनीला म्हणजे आता इथं 0.88 आणि 0.89 दिसते, हे स्पेसिफिक व्हॉल्यूमची लाईन आहेत. ह्यालाच पॅरलल लाईन आपण इथं टाकायची, ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे ती. आता ही पॅरलल लाईन या स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या लाईनीला टाकलेली आहे. आता याची व्हॅल्यू काढायची. बघा कशी 0.881, 0.882, 0.883, 0.884, 0.886, 0.887, 0.889. तरी झाली 9ची व्हॅल्यू. मग आपली व्हॅल्यू किती येणार आहे, तर 0.8812 आणि 3.
तर ह्या प्रकारे ही व्हॅल्यू ही अंदाजे जवळपास असते. तुम्ही जेवढं ॲक्युरेट घ्याल तेवढं चांगलं आहे, कारण 0.88 पासून हे कितीवर आहे तर 0.883. तर आपली व्हॅल्यू येणार आहे 0.883. इथं मी लिहिले 0.882, तर 0.882 घ्या किंवा 3 घ्या. तर इथं 0.882 पाहिजे किंवा इथं 0.883 दोन्हीपैकी कुठलीही इथं व्हॅल्यू घेऊ शकता. नेक्स्ट आहे एन्थाल्पी ऑफ एअर. एन्थाल्पीसाठी काय करायचं तर हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तिथून एन्थाल्पीच्या लाईनीला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. तर ही जी पॅरलल लाईन आहे ते 25 मधूनच जाते, पण ती ह्या लाईनीपर्यंत आणायची. आता ही व्हॅल्यू जी आहे आपल्याला इथं फाइंड आउट करायची. आता बघा 70 नंतर 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. आता ही व्हॅल्यू किती येणार आहे तर 76. तर एन्थाल्पी ऑफ एअर येणार आहे 76 किलोजूल पर केजी ऑफ ड्राय एअर. तर अशा प्रकारे सायक्रोमेट्रिक चार्ट वरून दोन कोणत्याही व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर आपण बाकीच्या सर्व प्रॉपर्टीज फाइंड आउट करू शकतो.